होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने या सभेसाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असलेले आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, आपले लाडके, खास करून लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, देवा भाऊ, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या ह्या हिंगोली नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या आपल्या नीताताई बाबारावजी बांगर, या ठिकाणी उपस्थित कळमनुरीच्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वैशालीताई संजय कावडेजी, कळमनुरीच्या सुषमा वसमतच्या सुषमाताई शिवदास बुड्डेवारजी, या ठिकाणी उपस्थित आपल्या हिंगोलीचे कार्यसम्राट आमदार आदरणीय तानाजीराव मुटकुळे साहेब, या ठिकाणी उपस्थित आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजाननरावजी घुगे, रामरावजी वडकुते साहेब, फुलाजी शिंदेजी, के शिंदेजी, बाबारावजी बांगर, रमेशचंद्र बागडियाजी, कांदा सेठ गुंडेवारजी, रणजित सिंह तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. आणि तानाजीराव, आपण बघितलंय पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक मतदार बंधू भगिनींनी ठरवलंय की यावेळेस न चुकता ते कमळाच्या उमेदवाराला मतदान देणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सोबत ही मंडळी सर्व राहणार आहे. कारण की जेव्हापासनं या देशामध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींनी शपथ घेतली तेव्हापासनं या भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती हा माझा परिवारातील व्यक्ती आहे, माझा कुटुंबातील व्यक्ती आहे, माझा भाऊ बहीण आहे, लहान लहान मुलं माझ्या परिवारातले लेकर आहेत, वडीलधारी मंडळी माझी जबाबदारी आहे. या पद्धतीने अनेक चांगल्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणल्या आणि राज्यामध्ये सुद्धा आपल्या देवाभाऊंनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्यासाठी अनेक चांगल्या योजना आणल्या. आणि तिसरी टर्म तानाजीराव मुटकुळे साहेबांची या ठिकाणी हिंगोलीचे आमदार म्हणून ते या ठिकाणी निवडून आलेले आहेत. या हिंगोली शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी सातत्याने त्यांनी मग केंद्रातील नरेंद्र मोदीजींचं सरकार असू दे किंवा राज्यामधलं देवाभाऊंचं सरकार असू दे, त्यांच्याकडनं सातत्याने शहराच्या विकासासाठी धडपडत निधी आणला आणि सुंदर असा कायापालट आपल्या शहराचा केलेला आहे. आता राहिलेला थोडाफार कुठेतरी विकास राहिलेला आहे या शहरामध्ये, तो पूर्ण करून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिल्लीपासून जो विकासाची गंगा सुरू केलेली आहे ती आपल्या हिंगोलीच्या गल्ली गल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठीची ही निवडणूक आहे. म्हणून या ठिकाणी उपस्थित बंधू भगिनींना मी एकच सांगू इच्छिते, बघा, प्रत्येक ह्या देशामध्ये राहणाऱ्या आणि हिंगोली शहरामध्ये राहणाऱ्या, कळमनुरी शहरामध्ये राहणाऱ्या, वसमतमध्ये राहणाऱ्या प्रत्येक बंधू भगिनींना, प्रत्येक कुटुंबांना राशन पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सातत्याने होत आहे. शहरी आवास योजनेच्या अंतर्गत हजारांच्या संख्येने शहरामध्ये घरकुलं झाली. कोण कुठल्या जाती धर्माचा असा भेदभाव कधीच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला नाही किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला नाही. जाती धर्माच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवायचा आहे, हाच एक ध्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उराशी बाळगून आहेत आणि फक्त विकासाचं राजकारण सातत्याने ते करत आहेत. फक्त जाती धर्माच्या भिंती बांधून ही मंडळी आपल्याला आतापर्यंत गुमराह करत आलेली आहे. परंतु देवेंद्रजींना ह्या विकासाचा भक्कम पाया ह्या राज्याचा आणि आपल्या हिंगोली शहराचा, हिंगोली जिल्ह्याचा करायचं ठरवलेलं आहे. आज मला या ठिकाणी सांगायचं, एक सुंदर स्वच्छ शहर जे असतं त्या शहराच्या विकासासाठी पैसे देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दिल्लीमध्ये आहेत. या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊ आपले आहेत आणि देवाभाऊंचे सगळ्यात लाडके आमदार म्हणजे तानाजीराव मुटकुळे साहेब या ठिकाणी आहेत. म्हणून कोणीही या हिंगोली जिल्ह्यामधून आणि या हिंगोली शहरामधल्या लोक विकासापासून वंचित राहणार नाही. पण आता घुगे साहेब सांगत होते आणि मीही संपर्क मंत्री म्हणून या ठिकाणी येत असते आणि मला माहिती आहे विरोधकांनी स्वतःच्या कळमनुरीचा तर काय विकासाचा भकास केलेला आहे, याला काही जास्त सांगायची गरज नाही. परंतु केवळ दादागिरी करून, केवळ काहीतरी आमिष दाखवून यांनी मतदानाला पुढे जायचं ठरवलेलं आहे. परंतु या ठिकाणी मतदार बंधू भगिनी हुशार आहेत
हे कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही। आता घुगे साहेबांनी सांगितलं मटका, दारू, रेती, अरे ज्या नरेंद्र मोदीजींनी शहरी आवास घरकुल योजनेसाठी 2.5 लाख रुपये देण्याचा निर्णय केला आणि प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे टाकताय आणि रेती मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी 5 ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय केलेला आहे। पण घुगे साहेब ही अशी मंडळी आहे की रेतीच्या धक्क्यावर स्वतः बसतात आणि रेतीची महागाई काळ्या बाजारामध्ये रेतीचा भाव वाढवताना आमच्या गोरगरीब लोकांना हक्काचं घरकुल या ठिकाणी महागात पडावा अशा पद्धतीचे काम ते करतात। पण आज मतदार बंधू भगिनी हुशार आहेत आणि खास करून आमच्या लाडक्या बहिणींवरती तर आम्हा सगळ्यांना खूप विश्वास आहे। तेव्हा भाऊंनी आमच्या लाडक्या बहिणींचा स्वाभिमान अभिमान जागा करण्याचं काम केलेलं आहे। आज आमच्या लाडक्या बहिणींची गावागावामध्ये आपल्या गल्ली गल्लीमध्ये किंमत वाढलेली आहे, पत वाढलेली आहे। कारण मुटकुळे साहेब माझ्या बहिणी मला सांगतात की दीदी यापूर्वी आम्ही कधी शेजारच्या किराणा दुकानदाराकडे गेलो तर किराणा दुकान मोठा बोर्ड लावून ठेवायचा, उदार बंद करायचं की नाही माझ्या माय मावल्यांनो। पण जेव्हापासून आपला देवा भाऊ आपल्या खात्यामध्ये पैसे टाकायला लागलाय तेव्हापासून त्या दुकानदाराला माहिती झाले की अनेक मला बहिणी म्हणतात आमच्या सख्या भावाला कधी आम्हाला गरज पडली आणि म्हणलं काहीतरी मदत कर रे बाबा तर म्हणते मी संध्याकाळी करतो, उद्या करतो, परवा करतो, 10 म्हणल्या कुठेतरी मदत करतो। पण आमचा देवा भाऊ न विसरता न चुकता आणि आज गाव गल्ली मधला किराणा दुकानदार पण म्हणतो बहीण तू तुझं काय किराणा पाहिजे ते घेऊन जा, कारण की त्याला विश्वास आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब न चुकता न विसरता प्रत्येक महिन्याला आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये टाकणार आहेत। एवढ्या वेळेस न थांबता 5 वर्ष ही योजना पूर्ण चालू राहणार आहे। योग्य वेळी 2100 रुपये सुद्धा महिना आमच्या लाडक्या बहिणींसाठी करण्याचा निर्णय आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे। म्हणून सांगा मला माझ्या बहिणींनो, आपल्या कुटुंबाला या ठिकाणी पायावर उभं करण्याचं काम करणाऱ्या देवा भाऊंच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आपण राहणार का आपल्या कुटुंबातल्या तरुणांना वाईट वळणाकडे राहणाऱ्या ह्या विरोधी विचारांच्या लोकांच्या पाठीशी तुम्ही राहणार आहात? सांगा, आपले आशीर्वाद आपण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना भरभरून देणार आहात की नाही? आणि खास करून माझ्या तरुण बांधवांनाही मला विचारायचंय, या ठिकाणी तरुण बांधव सुद्धा आत्मनिर्भर झाला पाहिजे, आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे। यासाठी नरेंद्र मोदीजींनी अनेक योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत। राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टार्टअप सारख्या योजना या ठिकाणी आणलेल्या आहे। आमचा तरुण भाऊ या ठिकाणी स्वतःचा उद्योग व्यवसाय करू शकेल अशा पद्धतीच्या सबसिडीच्या योजना आपलं सरकार आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे। म्हणून आपल्या भविष्याचा विचार करता, आपल्या कुटुंबाचा भविष्याचा विचार करता फक्त भारतीय जनता पार्टीच नेहमी चांगल्या विचारांनी आणि चांगल्या योजना घेऊन आपल्यापर्यंत आलेली आहे। जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगतात मी प्रधान सेवक आहे आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व या मंचावर उपस्थित आमचे सगळे सहकारी नेते मंडळी आणि सर्व नगरसेवक पदाला नगराध्यक्ष पदाला उभे असलेले सगळे आमचे उमेदवार नेहमी मनामध्ये एकच आमचा भाव असतो, तो म्हणजे सेवाभाव। जेव्हा आमचे पंतप्रधान सांगतात आम्ही प्रधान सेवक आहोत तेव्हा आम्ही कार्यकर्ते म्हणून सुद्धा सातत्याने आपल्या सेवेसाठी या ठिकाणी हजर असतो। कोणी कधी कुठल्याही अडचणीमध्ये असेल त्याच्या मदतीला धावून जाण्यासाठी कसलाही आम्ही विलंब लावत नाही आणि स्वतः